गोड चटणी बनवण्यासाठी मी इथे 1 कप चिंच घेतली आहे. ते आपण एका कुकरच्या भांड्यात काढून घेऊया. 1 कप गूळ घेतला आहे. आता आपण ह्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा मीठ, 1 चमचा सेंधव मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर. तुम्ही या जागी चाट मसालासुद्धा घेऊ शकता. हे सगळं यात मिक्स करायचं आहे. त्यात थोडं पाणी घालूया. जास्त पाणी घालायचं नाही आहे. आणि आता आपण हे सगळं मिश्रण एका कुकरला लावूया आणि 1 शिट्टी होऊ देऊया. आता 1 शिट्टी होऊ द्यायची आहे ह्याला. आपलं हे मिश्रण आता तयार झालं आहे. आता आपण हे मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घेऊया. हे अशा प्रकारे आपण पेस्ट करून घेतली आहे मिक्सरमध्ये. आता हे आपण एका गाळणीमध्ये आपण गाळून घेऊया, कारण की याच्यामध्ये जे धागेदोरे आणि काही कडक असतात ते निघून जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता मंडळी की आपली चिंचगुळाची चटणी ते तयार आहे. ही चटणी तुम्ही कुठल्याही चाटसाठी, पाणीपुरीसाठी वापरू शकता. आणि एका काचेच्या बरणीमध्ये ही चटणी फ्रीजमध्ये 1 महिनाभर टिकून राहू शकते. अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर मंडळी आता आपण बघणार आहोत हिरवी चटणी कशी करायची. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 बाउलभर अशी कोथिंबीर घेतली आहे. 2 ते 3 मिरच्या घेतल्या. चवीनुसार साखर, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा सेंधव मीठ आणि आपलं इथे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट जी चटणीसाठी एकदम वेगळीच चव आणते ते म्हणजे आपले बारीक शेव. 2 चमचे भरून ते मी शेव घेते आहे. आणि 2 बर्फाचे तुकडे घेतलेत. शेव घातल्यामुळे त्यांना चांगलं टेक्स्चर येतं आणि घट्टपणाही येतो चटणीला. आणि बर्फाचे तुकडे घातले ना तर त्याच्याने काय होतं की तो रंग टिकून राहतो चटणीचा. त्याच्यासाठी हे घातल्यानं तुमची चटणी खूप मस्त होईल. अशा प्रकारे चटणी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता आपण हे मिक्सरला लावूया. आपली ग्रीन चटणी तयार आहे. बघा किती सुंदर टेक्स्चर आलं आहे त्याला आणि कलरही कसा टिकून आहे. आपली ग्रीन चटणी तयार आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आपली गोड चटणी आणि तिखट चटणी दोन्ही तयार आहेत. अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. या चटण्या तुम्हाला चाटसाठी, कुठलाही पाणीपुरी वगैरे करण्यासाठी ह्या मस्तपैकी हा उपाय आहे. नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला कशी झाली आहे ही रेसिपी. तोपर्यंत बाय बाय.